महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी माझे वंदन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी माझे वंदन। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी माझे वंदन। आनंद दिघे साहेब यांच्या चरणी माझे वंदन। मंचावरती उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर किरीट सोमय्या जी, खासदार मनोज कोटक जी, आमदार राम कदम जी, आमदार पराग शाह जी, रिपाईचे नेते व माजी मंत्री मातेकर जी, आमदार मनीषा कायंदे जी, नलावडे साहेब, मनोज चव्हाण जी, मंचस्थ सर्व मान्यवर, जमलेले तमाम बंधूंनो भगिनींनो, जवळपास आज 53 दिवस संपलेले महायुतीचे उमेदवाराची घोषणा होऊन आणि 53 दिवसात आपण पूर्ण जिल्हा महायुतीची एकजूट होऊन एक ताकद म्हणून पिंजून काढलेलं आहे। आणि आता मला ठाम विश्वास आहे की निश्चितच आपल्या या ताकदीमुळे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ याचाच विजय हे महायुतीचाच होणार। प्रत्येक विभागामध्ये फिरताना कुठे लोक आनंदाच्या शिधाची आठवण काढतात, तर कुठे आयुष्मान कार्डची आठवण काढतात। अभिमानाने सांगावंसं वाटतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची व शिंदे साहेबांची विकासाची गंगा हे घरोघरी पोचलेली आहे। आणि म्हणून आपल्या विरोधकांकडे काहीच नाहीये बोलायला, आणि म्हणून आपले विरोधक हे तेच 3-4 मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवित आहेत। पण जनताला त्यांच्या मुद्द्यामध्ये इंटरेस्ट नाहीये। जनतेला या विभागात मोदीजी व एकनाथराव शिंदे साहेबांनी केलेले विकास कामातच इंटरेस्ट आहे। आज स्वतः मुख्यमंत्रीजी इकडे आढावा बैठक घ्यायला आलेत। ही फक्त प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक आहे। मी जास्त बोलत नाही। मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की या पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वजण एकदम ताकदीने लागलेले आहेत। कामांनी खूप वेग पकडलेला आहे। सर्व महायुतीचे कार्यकर्ते आता डोर टू डोर करत आहेत आणि जनतेकडनं सुंदर प्रतिसाद भेटत आहे। आपल्याला पुढील मार्गदर्शन हे मुख्यमंत्री साहेब करतीलच। मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। शुभेच्छा यासाठी देतो की 53 दिवसात तुमच्या सर्वांसोबत काम करण्याचा एक अनुभव झाला आणि आपण जवळपास 7 पक्ष मिळून ही महायुतीमध्ये तरीही एक टीम सारखा आपण सर्व काम करतोय, त्याचा मला आनंद आहे। आणि म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।